नमस्कार मित्रांनो, मी अनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। शाळांना मराठी अनिवार्यच, नियम मोडल्यास मान्यता रद्द। मित्रांनो, ही एक साधी हेडलाईन नाहीये, ही महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा दिलेली आठवण आहे। कालपासून राज्यात याच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे। विधानसभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, महाराष्ट्रात कोणतेही बोर्ड असो, सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड किंवा आंतरराष्ट्रीय बोर्ड, पण शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक आहे। आणि जर एखाद्या शाळेत मराठी शिकवली जात नसेल तर सरकारचा इशारा स्पष्ट आहे, पहिली नोटीस, आणि तरीही नियम मोडला तर शाळेची मान्यता रद्द। पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, ही घोषणा खरंच नवीन आहे का, की आधीपासून असलेल्या कायद्याचीच पुन्हा आठवण करून दिली जाते? खरं पाहिलं तर हा नियम कालचा नाहीये। 9 मार्च 2020 रोजी राज्य सरकारने एक महत्त्वाचा कायदा अधिसूचित केला, महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020, आणि 1 एप्रिल 2020 पासून हा कायदा लागू झाला। या कायद्यानुसार महाराष्ट्रातील 1ली ते 10वी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणं अनिवार्य आहे। म्हणजेच शाळेचे माध्यम इंग्रजी असो, हिंदी असो किंवा इतर कोणतीही भाषा असो, मराठी हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायलाच हवा। पण वास्तवात चित्र थोडं वेगळं दिसतं। मोठ्या शहरातील अनेक खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठीला अनेकदा तिसरी भाषा म्हणून ठेवलं जातं। काही ठिकाणी कागदोपत्री मराठीचे तास असतात, पण प्रत्यक्षात त्या विषयाला तितकं महत्त्व दिलं जात नाही। म्हणूनच सरकारकडे वारंवार तक्रारी येत असल्याचं सांगितलं जातं, आणि त्यानंतरच शिक्षण मंत्र्यांनी हा कडक इशारा दिलाय। दुसरीकडे शाळांच्याही काही व्यावहारिक अडचणी आहेत। इंग्रजी माध्यमाच्या किंवा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये पात्र मराठी शिक्षकांची कमतरता असल्याची तक्रार अनेकदा केली जाते। काही ठिकाणी हिंदी शिक्षकांकडून मराठी शिकवली जाते, तर काही शाळांमध्ये अभ्यासक्रम केवळ औपचारिकपणे पूर्ण केला जातो। म्हणूनच एक मोठा फरक तयार होतो, मराठी शिकवणं आणि मराठीची गोडी निर्माण करणं। पालकांच्या मनातही काही प्रश्न आहेत। मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक कुटुंब इतर राज्यातून नोकरीसाठी येतात। अशा परिस्थितीत एखादा विद्यार्थी 8वी किंवा 9वीत महाराष्ट्रात आला तर त्याच्यासाठी अचानक मराठी शिकणं कठीण जातं। अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून ब्रिज कोर्स किंवा सोपा अभ्यासक्रम अजून पुरेशा प्रमाणात विकसित झालेला नाही, अशी टीकाही शिक्षण तज्ञ करतात। याशिवाय स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीत पालकांना टक्केवारीची चिंता असते, म्हणून काही जण फ्रेंच किंवा जर्मन सारख्या भाषांना प्राधान्य देतात। म्हणून या संपूर्ण मुद्द्याचा निष्कर्ष असा की मराठी सक्तीचा नियम हा नवीन नाही, तो 2020 पासून कायद्याने लागू आहे। सध्याची घोषणा म्हणजे त्या कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक करण्याचा इशारा आहे, पण फक्त मान्यता रद्द करण्याची धमकी देऊन मराठीचा प्रसार होणार नाही। त्यासाठी गरज आहे योग्य शिक्षकांची, आधुनिक आणि आकर्षक अभ्यासक्रमाची, आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण करणाऱ्या उपक्रमांची। कारण मराठी ही फक्त अभ्यासाचा विषय नाही, ती संस्कृतीची भाषा आहे, संवादाची भाषा आहे, ओळखीची भाषा आहे। आणि जेव्हा मराठी ही केवळ पुस्तकात न राहता मनात आणि व्यवहारात रुजेल, तेव्हाच या कायद्याचा खरा उद्देश पूर्ण होईल। मित्रांनो, याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। मराठी भाषेविषयी आपलं प्रेम नक्की मांडा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता।